नमस्कार, मी वृंदा दाभोलकर. मुग्धा गोडबोले रानडे ताईने सुरू केलेल्या वाचन व्रत या उपक्रमामध्ये मला तिने सहभागी होण्याची संधी दिली, याबद्दल तिचे खूप खूप आभार. आज मी सादर करते माझ्याच पुस्तकांमधला काही भाग. स्वतःकडे परतताना हे माझं पुस्तक आता मे महिन्यामध्ये आलंय आणि खरं तर मुक्त छंदात लिहिलेल्या काही कविता म्हणा किंवा संवाद म्हणा किंवा ललित दीर्घ म्हणा, या पुस्तकामध्ये खरंच स्वतःकडे परतण्यासाठी काय काय केलं जातं किंवा काय काय करावं लागतं किंवा काय काय केलं असेल हे सगळं पाहायला मिळेल, वाचायला मिळेल. सादर करते माझ्याच पुस्तकातला काही अंश, स्वतःकडे परतताना. खूप गोष्टींचं आपल्याला अप्रूप असतं आणि असं वाटत असतं कधीतरी जी गोष्ट कळली नाही, समजली नाही, तरी त्याचा निचरा व्हावा. सादर करते निचरा. तुला असं अजिबात वाटत नाही का की तुझ्या माझ्यातल्या प्रॉब्लेमचा निचरा व्हावा? हा प्रश्न मी तुला विचारते, पण प्रतिध्वनी मात्र बंद दरवाजावर धडकलेल्या वाऱ्याचा उसासा होऊन माझ्याच छातीवर धडकतो. आपल्यातली अडचण ही एखादी साधी किरकोळ गोष्ट नाहीये, ती दोन नजरेत अडकलेली अनकही व्यथा आहे. दोन हृदयांमध्ये ढवळत असलेलं काहीतरी गूढ, जे उलगडायला आपण दोघही थोडे भित्रे, थोडे हट्टी आणि थोडे आपापल्या अभिमानाला खूप बांधील होत. तुला वाटतं मी शांत आहे, पण आतून मी रोज गर्भात वाढणाऱ्या वेदनेप्रमाणे जड होत जाते आणि तू तुझ्या शांततेच्या किल्ल्यात असा बसून राहतोस जणू एखादा योद्धा लढाईला निघालाच नाही. आपल्यातलं अंतर हे फक्त पावलांचं अंतर नाहीये, ते तापलेल्या श्वासांचं, कंप आलेल्या बोटांचं, डोळ्यात हुंकारलेल्या धूसर ओलसर भावनांचं अंतर आहे. आपण इतके जवळ असतो कधी कधी की तुझ्या छातीतली धडधड मी माझ्या त्वचेवर ऐकते आणि कधी इतके दूर की एकमेकांवरचा राग सगळं अस्तित्व गिळून टाकतो. तुला असं वाटत नाही का काहीतरी बोलावं, तुझ्या शब्दांनी माझ्या मनातल्या गुहेत अडकलेल्या शंकेला उत्तर द्यावी, तुझा हात माझ्या हातावर क्षणभर ठेवून सांगावं की हो, मला ही गोष्ट सोडवायची आहे. पण तू शांत. आणि गंमत काय माहितीये का, तुझ्या शांततेचा अर्थ रोज बदलत जातो. कधी ती उदासीन वाटते, कधी अपराधी, कधी थकलेली आणि कधी कधी अगदी प्रेमाने भरलेली वाटते. तुझं बोलणं थांबलेलं असलं ना, तरी तुझे डोळे माझ्यासाठी अजूनही कविता लिहितात. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगू, तुझ्या माझ्यातली समस्या ही एवढी गुंतागुंतीची नाहीच आहे. ती फक्त एवढीच आहे की आपण दोघं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम करतो. जे ओंजळीतून सटकणारं पाणी आहे, जास्त घट्ट पकडलं तर निसटतं आणि ढिलं सोडलं तर सांडून जातं. तू कधी माझ्याजवळ बसतोस आणि एखाद्या क्षणी तुझ्या श्वासातलं उष्ण तापमान माझ्या गालांवर येऊन थांबतं, तेव्हा मला वाटतं आपल्यातला सारा संघर्ष एका स्पर्शात विरघळून जाईल. पण स्पर्शानंतरही आपली वाक्य मात्र एकमेकांना चुकवत राहतात. तुझे शब्द डावीकडे वळतात, माझे उजवीकडे, तुझं मौन वर जातं, माझं रडणं खाली आणि मध्ये एक शांत पण भलताच तगडा दगडाचा पडदा उभा राहतो. तुला असं वाटत नाही का रे की हा दगडाचा पडदा फोडून टाकावा? तुझ्या एका ए चल बोलूया ना आणि माझ्या एका हो बस ना इथे, याने सगळं साफ होऊ शकतं रे. आपल्याला दोघांनाही माहिती आहे, पण आपल्याला एकमेकांना दुखवण्याची भीती वाटते. तू म्हणतोस मला जरा वेळ दे बरं, आणि मी म्हणते वेळ कशाला हवाय तुला, आपल्याला एकमेकांची गरज आहे ना. पण वेळ म्हणजे आपण देतो तो नाही, वेळ म्हणजे आपण हरवतो ना ते. आणि आपण दोघेही आता हळूहळू वेळ हरवत चाललोय. तुला असं अजिबात वाटत नाही का रे की आपण हे सगळं एखाद्या उघड्या खिडकीजवळ बसून ढगांना हात लावता येईल अशा अंतरावर तुझ्या हातात माझा हात देऊन बोलावं? मी तुझ्या आवाजातला कंप ऐकावा, तू माझ्या नजरेतला उगवता पूर पाहावा आणि मग आपण दोघं एकमेकांच्या श्वासात श्वास मिसळून
ही गुंतागुंत हळूच उलगडावी. प्रॉब्लेमचा निचरा काही कठीण नाही. आपल्यातलं प्रेम आपल्याला परत खेचतंय रे एकमेकांकडे. आपण फक्त जरा थोडा वेळ जवळ बसलो ना की पुरेसं आहे. एक खरं सांग ना, तुला खरंच नाही वाटत का की तुझ्या माझ्यातलं हे न संपणारं गीत थोडंसं सुरात आणावं? मी तयार आहे. फक्त तू मला सांग की तूही आहेस. खरंच निचरा करणं खरंच काहीच कठीण नाही. फक्त आपण ठरवलं ना की सगळं कसं नीट होतं. आणि मग कधीतरी जवळ आल्यानंतर एक प्रश्न मात्र पडतो. आपण ओळखतो का एकमेकांना? काय रे, आपण ओळखतो का एकमेकांना खरंच? इतक्या वर्षांनी, इतक्या तासांनंतर, इतकं थांबल्यावर? आठवतं तुला, संध्याकाळी धुकं दाटलं होतं. कपातल्या चहाच्या वाफे इतकं हलकं. तू खाडीच्या काठावर उभा होतास आणि मी आले होते. की कधीपासून आपण तिथेच होतो? आठवत नाही. हवा मंद मंद वाहत होती दोघांमधून. तुझा हात घट्ट धरावा वाटावं इतकी थोडी थोडी सरद. तू एकदम म्हणालास, तुझ्या डोळ्यात समुद्र दिसतो मला. आणि थोडंसं धुकं जेव्हा तू शांतपणे हसतेस. डोंगरामागून सूर्य हळूच डोकावत होता तेव्हा आपली ओळख नव्याने करायला उत्सुक वाटला. चहा? मी विचारलं. आणि त्या एका वाक्यानं अंतर पुसट झालं. कपाळावरचा एक भुरभुरलेला केस हाताने मागे करत मी हसले. चहा घ्यायला लागलो आणि तू विचारलंस, काय ग, धुवाधार पावसाळ्यात तुझं पुस्तक भिजलंय का कधी? भिजलेलं पुस्तक आठवलं मला. आपण हसलो आणि दोन हसऱ्या ओळखी झऱ्याच्या पाण्यासारख्या एकमेकात मिसळून गेल्या. त्या दिवशी आपण चालत गेलो बघ, दऱ्यांमधून, गवतांमधून, धुक्याच्या पायऱ्या चढत. मी डोंगरांच्या कड्यावरती उभी होते आणि हे पाहिलंस का असं विचारलं तुला. या वाटा, ही झाडं, यांना आपल्यातलं सगळं माहितीये. तू मान हलवलीस आणि म्हणालास, डोंगरांना आपलं वय माहिती असतं, पण आपण त्यांचं वय विसरतो नाही. एक जुनं गाणं गुणगुणत होतास, तेच जे आपण अगदी सुरुवातीच्या दिवसात कायम ऐकायचो. पण त्या गाण्यातलं आपण विसरायला लागलो रे अलीकडे, जाणवलं ना प्रकर्षाने. चालत चालत निघालो. तिथे एक झरा होता. कुणी तयार केलेला नव्हता, आपसूक आला होता दोन दगडांच्या मधून वाट काढत. कधी कधी वाटतं की काही नात्यांना शब्दांची गरज नसतेच, अशा वाटांची असते फक्त, जिथे आपण एकत्र चालू शकतो. मी फक्त मान डोलावली, कारण कधी कधी शांत राहणं म्हणजे हो असतं. तू बदललास हा, मी म्हटलं. अगं तू हसत हसत म्हणालास. पण या बदलात सुद्धा एक ओळख टिकून आहे, बरोबर? या वाक्यानं झुळझुळ वाहणाऱ्या वाऱ्याला सुद्धा थांबायला लागले. बदल म्हणजे नव्याने ओळख आपलीच आपल्यापाशी, असं सगळे म्हणतात. बघ ना, उन्हाळ्यात झरा आटतो, झाडं वाळतात, पण जर आपुलकीच्या पावसाची सर आली ना की सगळं कसं नेटकं होतं. तसंच असतं नात्यातही, रिफ्रेश होणं गरजेचं. आपण ओळखतो का रे एकमेकांना इतक्या वर्षांनंतरही? कदाचित आपण पूर्वीपेक्षा जास्त ओळखतो एकमेकांना. निसर्गाच्या भाषेत, लाटांच्या, झऱ्यांच्या, धुक्याच्या सहवासात, वाफाळत्या चहाच्या कपात, जिथे शब्द असतील नसतील पण ओळख मात्र अबाधित असेल, वाहत्या झऱ्यासारखी. हल्ली आपण एकमेकांना भेटायला जेव्हा जातो ना, तेव्हा खूप मोठं बॅगेज घेऊन जातो. पण एक क्षण असा असतो जेव्हा तिला वाटतं की तो जेव्हा मला भेटायला येईल तेव्हा त्याने काय आणावं आणि काय आणू नये. ऐकूया, मला जेव्हा भेटायला येशील. मला जेव्हा भेटायला येशील ना, तेव्हा फक्त तू ये.
बाकी काहीही आणू नकोस. हातात फुलं नकोत, कारण माझ्या घरात आधीच खूप कोमेजलेली फुलं पडली. ती रोज उचलून बाजूला ठेवताना माझ्या बोटांना सुगंधापेक्षा जास्त काट्याची सवय झाली आहे. म्हणून फुलं नकोत, त्याऐवजी तुझ्या हातातली ऊब घेऊन ये. चॉकलेट्स, गिफ्ट्स, पॅकेट्स नको. कारण ती उघडताना येणारा आवाज माझ्या आतल्या पोकळीला जरा जास्त ऐकू येतो. पॅकेजिंगच्या आत जे असतं ना, ते काही क्षण गोड लागतं, पण नंतर रॅपर सारखं कुठेतरी कोपऱ्यात पडून राहतं. म्हणून काही आणू नकोस. फक्त रिकाम्या हातांनी ये, म्हणजे माझ्या रिकामपणाला थोडं तरी माणूस मिळेल. तू येताना यशाच्या गोष्टी नको घेऊन येऊस. कारण आजकाल लोक भेटायला कमी येतात आणि स्वतःची जाहिरात करायला जास्त. म्हणून तुझ्या पदव्या, तुझ्या प्रगतीचे टप्पे, तुझ्या मोठ्या ओळखी मला नाही ऐकायच्या. फक्त इतकं कळू दे की आज तू ठीक आहेस का, आणि नसशील तर तेही सांग. कारण माझ्याशी खोटं हसणं तुला जमणार नाही आणि मला सहन होणार नाही. तू येताना सल्ले आणू नकोस. असं कर, तसं कर, वेळ सगळं बरं करते. अशा गोष्टी, अशा ओळी माझ्या आयुष्यात खूप आधीच आल्या गेल्या आहेत. वेळ काहीही बरं करत नाही, ती फक्त सवय लावते. आणि जखम ती भरत नाही, फक्त दुखणं मोजून सहन करायला शिकवते. म्हणून सल्ले नको, फक्त माझ्या शेजारी शांत बस. तू येताना प्रश्न नको आणूस. काय झालं, असं का वाटतंय, आता पुढे काय? हे सगळे प्रश्न मी रोज स्वतःला विचारते. उत्तर मिळत नाही आणि न मिळालेल्या उत्तरांचं ओझं खूप आहे. म्हणून प्रश्न नको, फक्त माझं न बोललेलं ऐक. तू येताना आठवणींची गठ्ठी वगैरे आणू नकोस. कारण काही आठवणी अशा असतात ज्या उघडल्या की सुगंध नाही, धूळ उडते, डोळ्यात जळजळ होते आणि श्वास अडखळतो. आपण जे विसरायचा प्रयत्न करतो ना, ते सगळ्यात जास्त चिकटून बसतं रे. म्हणून आठवणी नकोच, फक्त आजचा क्षण घेऊन ये. तू येताना मोठ्या अपेक्षा नको आणूस बाबा. माझ्याकडून काही मिळेल असं गृहीत धरून येऊच नकोस. मी काही सध्या देण्याच्या अवस्थेत नाही. माझ्याकडे शब्द आहेत, पण ते सगळे काही व्यवस्थित नाहीत. आणि माझ्याकडे भावना आहेत, पण त्या नीट मांडलेल्या नाहीत. माझ्याकडे प्रेम आहे, पण ते तर थकलंय रे. म्हणून अपेक्षा नको, फक्त स्वीकार घेऊन ये. तू येताना स्वतःला सिद्ध वगैरे करायला येऊ नकोस. माझ्यासमोर मजबूत दिसायचा अट्टहास नको. कारण तुला माहितीये का, दुसऱ्याच्या अश्रूंना आधार देणारा माणूस सुद्धा कधी कधी स्वतःच रडायची जागा शोधत असतो. म्हणून मजबूत नको, थोडा असुरक्षित होऊन येशील. तू येताना वेळ वगैरे काही मोजायची नाही. 5 मिनिटं आहेत, लवकर निघावं लागेल. काय अशा वाक्यांनी भेटीचं वजन जरा हलकं होतं. काही माणसांसोबत ना, घड्याळ थांबवून मग बसावं लागतं. कारण काही संवाद वेळेत बसत नाहीत. म्हणून वेळ नको, तुझी उपस्थिती मात्र घेऊन ये. तू येताना बदललेला चेहरा नको आणूस. मला तोच ओळखीचा तू हवायस, ज्याला मी न सांगताही कळते, ज्याच्यासमोर मी गप्प राहिले की तरीही त्याला काहीतरी बोलावंसं वाटतं, ज्याच्या नजरेत माझ्या शब्दांपेक्षा माझ्या शांततेला जास्त जागा आहे. म्हणून मुखवटे नको, फक्त तू ये. कारण मला जेव्हा भेटायला येशील ना, तेव्हा माझ्या घरात काहीही विशेष नसेल. ना फार हसू, ना फार उजेड. थोडीशी विस्कटलेली खोली असेल, थोडंसं अव्यवस्थित मन असेल आणि कोपऱ्यात ठेवलेलं आणि खूप दिवस न वापरलेलं माझं खरं जगणं असणं असेल. त्या असण्यात जर तू न अडखळता शिरलास तर समज तुझी भेट म्हणजे भेट नाही, माझ्यासाठी थोडंसं वेगळं जगणं आहे. म्हणून मला जेव्हा भेटायला येशील ना, तेव्हा फक्त तू ये, बाकी काहीही नको. आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. आणि मुग्धा गोडबोले रानडे यांचे सुद्धा खूप मनापासून आभार. कारण अतिशय सुंदर उपक्रम त्यांनी सुरू केलाय आणि त्यात मला ही संधी मिळाली,
त्याबद्दल मनपूर्वक आभार.